हॅलो हॅलो. वैतरणी 11 या संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शांताराम आणि सुरेश गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. स्मार्ट बॉय जांभवाडी या संघाकडून विलासचा पहिलाच बॉल पहिल्या ओव्हरमधील. सामना करतोय शांताराम. इस मात्र पहिलाच बॉल आणि दिशा भटकतोय गोलंदाज. यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय आणि वाईट प्लस 2 धावा. अशा 3 धावा जोडल्या जातील धाबलकेवरती. या 3 धावाने मात्र श्रीगणेश होतोय वैतरणी 11 या संघाचा. विलासचा पुढील बॉल पहिलाच बॉल असेल पहिल्या ओव्हरमधील. इस मात्र पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु तितकंच चांगलाच चेंडू येईल विलास या गोलंदाजाचा. डॉट चेंडू आपण पाहू शकाल. पहिल्या ओव्हरमधील पहिलाच बॉल. षटकातील दुसराच बॉल. याच मात्र यावेळेस फुलतो चेंडू. जोरदार फटका. चेंडू मात्र वेगाने सीमा पार होतोय. हा येतोय षटकार शांतारामच्या बॅटमधून. या षटकाराने मात्र संघाचा दाबळ पुढे सर केला 9 या आकड्यावरती. मागडे ओट ठरू शकतोय विलास गोलंदाजाचा, कारण पहिल्याच वाट चेंडूवरती 3 धावा आल्या. त्यानंतर षटकार येतोय. हेच मात्र पुन्हा एकदा खोल टप्प्याचे चेंडू खोदून काढलाय फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक काय ताकदीचा थ्रो देखील येतोय, परंतु 1 धाव मात्र वेगाने कंप्लीट. या 1 धावाने संघाचा दाबल पुढे सरकतोय 10 या आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल. सामना करतोय सुरेश. यश मात्र फुलटो चेंडू ऑफ साईडच्या दिशेने फटका. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू मात्र वेगाने सीमा पार होतोय. हा देखील येतोय चौकार सुरेशच्या बॅटमधून. या चौकारीला मात्र संघाचा दाबलक 14 या आकड्यावरती वैतरणी 11 या संघाचा. एकच मागडे ओव्हर ठरतोय विलासचा. अजूनही षटकातील 2 बॉल शिल्लक. यावेळेस सुरेश आणि शांताराम पुरेपूर या पॉवर प्लेचा ओव्हरचा मात्र फायदा उठवताना आपण पाहतोय. षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक. पुढील बॉल. यावेळेस मात्र आपटाकर चेंडू जेल उडालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जेलबाची संधी. यावेळेस मात्र इजी जेल टिपण्याच्या नादात जेल सोडलाय. जीवदान मिळेल यावेळेस सुरेश या फलंदाजाला. 1 धाव मात्र मिळते वैतरणी 11 या संघाला. या 1 धावेने मात्र संघाचा दाबलक आपण पाहू शकाल 15 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरमधील. सामना केलेला शांताराम. यश मात्र पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं यावेळेस विलास गोलंदाजांना. स्लो डिलिव्हरी हलक्या हाताने खेळून काढलंय लेग साईडच्या दिशेने. 1 धाव मात्र कंप्लीट. या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल वैतरणी 11 या संघाला धावसंख्या जोडली गेली दाबलकीवरती बिनगडी बाद 16. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय स्मार्ट बॉय जांभोडी या संघाचा गणेश. सामना करेला शांताराम. बघूया दुसऱ्या ओव्हरमधील पहिलाच बॉल. हेच मात्र यावेळेस मिस टायमिंग फटका. जेल उडाला. जेलची संधी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक माही. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जेल सुटतोय. ओ यावेळेस माही यांच्याकडून जेल मिस झाले. नक्कीच चांगले क्षेत्ररक्षक आहे, परंतु यावेळेस चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून देखील झेल सुटताना आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील ज्ञानू या क्षेत्ररक्षकानं जेल सोडली होती. यावेळेस माई या फलंदाजानं जेल सोडले. नक्कीच दोन्ही फलंदाजाला मात्र जीवदान मिळालेले. बघूया हे 2 जखमी शेर आपल्या संघासाठी किती धावा मिळवून देऊ शकतील. यश मात्र पुन्हा एकदा खोल टप्प्याचे चेंडू खोदून काढला. यावेळेस मात्र सर्कलच्या आतमध्ये ताकदीचा थ्रो आणि यावेळेस पंचकडे आपले पंचाने ते पेटाळू लावले.
वेगाने एक धाव मात्र कंप्लीट होते. या एक धावेने मात्र संघाचा दाबलं पुढे सरकतोय 18 आकड्यावरती. दुसऱ्या ओव्हरमधील तिसरा बॉल, पॉवर प्लेचा शेवटचा बॉल, सामना करेल शांताराम. शांताराम तो गणेश यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवटमध्ये चेंडू लेग साईडच्या दिशेने फटका सजवला. क्षेत्ररक्षक सागर यावेळेस मात्र पुन्हा एकदा 21 धावे ते. या एक धावेने मात्र संघाचं दाबलं आपण बघू शकाल 19 आकड्यावरती. पॉवर प्ले समाप्त होतोय. या 9 चेंडूवरती चांगले धावा मिळवले या दोन्ही फलंदाजांना. दोन्ही फलंदाजाला मात्र जीवदान मिळालेलं आहे. गणेशचा पुढील बॉल, षटकातील चौथाच बॉल, सामना करेल सुरेश. यश मात्र पुन्हा एकदा फुलटो चेंडू समोरच्या दिशेने फटका सजवला. एक धाव मात्र वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही स्पेल्डिंग आणि बघता बघता 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट होता. या 2 धावाने मात्र संघाचं दाबलं पुढे सरकतोय 21 आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल, यश मात्र पुन्हा एकदा लो फुलटो चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. यामुळे याला मात्र डॉट चेंडू होतोय. दुसऱ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल घेऊन जाईल गणेश, सामना करेल सुरेश. बघूया गणेश टू सुरेश, शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरमधील. यश मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. हलकाचा बॅटीचा कडा लागला होता परंतु खालचा कडा लागला होता. यावेळेस टप्पा बॉल कॅरी केलाय माहिया क्षेत्ररक्षकांना. डॉट चेंडू येतोय. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण बघू शकाल वैतन 11 या संघाने दाबलक जोडली गेली 21 आकड्यावरती. नक्कीच विलासचं थोडंसं मागणं वेळ ओव्हर ठरलं होतं पॉवर प्लेचा. यावेळेस गणेश या गोलंदाजाला मात्र कमबॅक करून दिलाय. 5च धावा खर्च केला या ओव्हरमध्ये. तिसरं षटक, पुन्हा एकदा विलास. यश मात्र पुन्हा एकदा हलकाचा कडा. यावेळेस मात्र पहिल्या बॉलवरती मात्र विकेट मिळवलाय शांतारामच्या स्वरूपात. लेग कटर बॉल होता. यावेळेस मोठा फटका खेळू शकला नाही या शांताराम. आणि सुरेख अशी झेल आपण पाहिली माई यांच्या माध्यमातून. पहिला झटका लागतो वैतरण 11 या संघाला. शांताराम इन द डगआउट. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय संतोष. विलाचा पुढील बॉल, षटकातील दुसराच बॉल, सामना करतोय संतोष. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढायचा प्रयत्न. तितकाच दूरवरती चेंडू फिकी केलाय विलास गोलंदाजाला. डॉट चेंडू होतोय. विलास गोलंदाजा षटकातील तिसराच बॉल, सामना करतो न्यू बॅटर संतोष. हाफ टॅकर चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय समोरच्या दिशेने. एकदा मात्र वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता 2 धाव मात्र वेगाने कंप्लीट होतोय. या 2 धावांनी मात्र संघाचं दाबलं पुढे सरकतोय 23 आकड्यावरती. यावेळेस मात्र विलासचं चांगलं ओव्हर हाताळतोय. षटकातील पुढील बॉल, हेच मात्र पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय. यावेळेस मात्र डॉट चेंडू होतोय.
षटकातील पुढील बॉल सामना करेला संतोष. बघूया 5वाच बॉल 3ऱ्या ओव्हरमधील विलास या गोलंदाजा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवर डब्याचा चेंडू पुन्हा एकदा नाकाम ठरतोय फलंदाज. मोठा फटका खेळण्यास पुन्हा डॉट चेंडू येतोय. तिसऱ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल घेऊन जाईल विलास. सामना करतो संतोष. वाईट घोषित केलंय पंचानं. अवंतरी एकदा मिळेल. एकदा वेळे मात्र संघाचा दाबाला पुढे सरकतोय 24 या आकड्यावरती. अजूनही तिसऱ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक. विलास या गोलंदाजाचा सामना करतोय संतोष. यश मात्र पुन्हा एकदा सफल झालाय फलंदाज. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा ताकदीचं क्षेत्ररक्षण होतोय. थ्रो देखील चांगला येईल. यावेळेस मात्र धावा होईल सुरेश. दुसरा झटका लागतोय वैतरणी 11 या संघाला सुरेशच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 25 सॉरी माय मिस्टेक. धावफलक आपण पाहू शकाल 25. या 18 चेंडूवरती वैतरणी 11 हा संघ 25 धावा मिळू शकला. बघूया अजूनही समोर 12 चेंडू शिल्लक. या 12 चेंडूवरती अजूनही नामदेव आणि संतोष किती धावा जोडू शकतील आपल्या धावबलकावरती. 2 विकेट आपण पाहतोय वैतरणी 11 या संघाचं. शांताराम आणि सुरेश डगआउटच्या आसरेला. बघूया न्यू बॅटर स्टॅगवरती आपण पाहू शकाल नामदेव. श्याम पहिलाच बॉल 4थ्या ओव्हरमधील. यश मात्र पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका सजवला. गॅपमध्ये चेंडू 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती पुन्हा 2 धावेचा प्रयत्न आणि बघता बघता वेगाने 2 धावा कंप्लीट होत आहे. आणि या 2 धावेने मात्र संघाचं दाबलक पुढे सरकतोय वैतरणी 11 या संघाचा 27 या आकड्यावरती. श्यामचा पुढील बॉल षटकातील दुसराच बॉल. सामना करतोय नामदेव. याच मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. भरून त्यावेळेस पंच दर्शवत्या वाईट चेंडू खराब चेंडू येईल. अवंतर एकदा मिळते वैतरणी 11 या संघाला. या एकदा मध्ये मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतोय 28 या आकड्यावरती. याच मात्र नामदेव आणि संतोष यांना कुठेतरी मोठे फटके सजवणं खूप गरजेचं आहे. कारण दाबलक मात्र 28 धावावरती आहे. याच मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेला उडवला आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जेलची संधी. जेल सुटला दिल तुटला. षटकार देखील लुटलाय नामदेव या फलंदाजांना. यावेळेस मात्र नक्कीच जेलची संधी होती. षटकारानं संघाची दाबलक 34 आकड्यावरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खिचून काढलाय. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा वेगाने 2 धावा कंप्लीट होत आहे. या 2 धावाने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतो वैतरणी 11 या संघाचा 36 आकड्यावरती. मागण्यावर ठरू शकतोय श्याम या गोलंदाजाचा. कारण सध्याची घडीला 3 चेंडू फिकी केले. 11 धावा खर्च केलाय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल श्याम. सामना करेला नामदेव. यश मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवायचा प्रयत्न. फलंदाज मात्र पंचकडे अपील मागताना वाईटच्या स्वरूपात. परंतु यावेळेस डॉट चेंडू दिला गेलाय. निर्धार चेंडू होतोय श्याम या गोलंदाजाचा. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 36. षटकातील पुढील बॉल. यश मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खिचून काढलाय. दूरवरती क्षेत्ररक्षक चेंडू मात्र होईल फरार. सीमा पार चौकार. हा येतोय दणदणीत चौकार नामदेवच्या बॅटमधून. या चौकारीने मात्र संघाचा दाबलक
43 आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल अटॅकर चेंडू पुन्हा एकदा फटका फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र फील्ड केला जातोय. एकच धाव येते. या एक धावेने मात्र संघाचा धाबलक पुढे सरकतोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 आकड्यावरती. बघूया शेवटचा ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय आकाश. षटकातील पुढील बॉल इस मात्र पुन्हा एकदा अलकाचा सन्मान दिलाय समोरच्या दिशेने. एक धाव मात्र वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावायचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धाव मात्र वेगाने कंप्लीट. या 2 धावाने मात्र संघाचा धाबलक पुढे सरकतोय. वैतरणी इलेव्हन या संघाचा 43 आकड्यावरती. अलकाचा पुढील बॉल अटॅकर चेंडू यावेळेस मात्र आडवे बॅटने जोरदार फटका फाईन लेगच्या दिशेने. चेंडू मात्र होतोय फरार. सीमा पार चौकार. तर मात्र कुठेतरी वेगाने धावा मिळवत आहे नामदेव आणि संतोष. संघाचा धाबलक आपण पाहू शकाला 47 आकड्यावरती. यावेळेस मात्र गोलंदाज थोडंसं दिशा भटकलं होतं आणि नक्कीच त्या भटकलेल्या दिशावरती यावेळेस नामदेव या फलंदाजांना फटका सजून मात्र चौकार मिळवलाय आपल्या संघासाठी. कमिटीच्या मेंबरने लवकरात लवकर चेंडू आणून द्यायचा आहे. संघाचा धाबलक आपण पाहू शकाल 47 आकड्यावरती. अजूनही षटकातील 4 बॉल शिल्लक. आकाश या गोलंदाजाचा मागण्यावर ठरू शकतोय. या प्रकारे जर गोलंदाजी केली तर आकाश या गोलंदाजांना पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्याच बॉलवरती चौकार. अजूनही 4 बॉल शिल्लक. आकाशचा पुढील बॉल हेच मात्र लो फुलटो चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू मात्र निघून जाईल. हवाई सफर. हा येतोय षटकार नामदेवच्या बॅटमधून. या षटकाराने मात्र संघाचा धाबलक पुढे सरकतोय 53 या आकड्यावरती. पुढील बॉल यावेळेस मात्र मागडं ओव्हर आकाश गोलंदाजा. संघाची धाबलक 53 या आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल घेऊन जाईल आकाश. कमिटी मेंबर लवकरात लवकर चेंडू आणून द्यायचा आहे. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल आकाश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवलाय. पुन्हा एकदा जेलची संधी. क्षेत्ररक्षक काही लक्की. यावेळेस मात्र अनलक्की ठरलाय बॉल अडवण्यात. हा देखील येतोय षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहतोय नामदेवच्या बॅटमधून. नक्कीच यावेळेस
वेगाने धावा आल्यात वैतरणी 11 या संघाला नामदेवच्या बॅटमधून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवटामध्ये चेंडू समोरच्या दिशेने ग्राउंड फटका क्षेत्ररक्षक आहे. एकदा मात्र वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा मात्र कंप्लीट होत आहे. या 2 धावाने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतोय 61 आकड्यावरती. तो मात्र शेवटचा बॉल शिल्लक शेवटच्या ओव्हरमधील. सध्याची घडीला 5 बॉल पैकी करून आकाशी गोलंदाजांना 20 धावा खर्च केलाय. शेवटचा बॉल. इस मात्र पुन्हा एकदा फुलटो चेंडू. यावेळेस मात्र जोरदार फटका. चेंडूला भिरकावून दिला. चेंडू मात्र निघून जाईल. हवाई फायर. हा येतोय षटकार पुन्हा नामदेवच्या बॅटमधून. चांगलीच फटकेबाजी केली यावेळेस नामदेव या फलंदाजांना. आपले संघाची दाबलक मात्र 67 धावांवरती नेऊन ठेवलंय. 68 धावांचं आव्हान ठेवलंय स्मार्ट बॉईज जांभोळी या संघासमोर. माई गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय वैतरणी 11 या संघाकडून चंद्रकांत. इस मात्र पहिलाच बॉल यावेळेस सफल झाला होता फलंदाज, परंतु यावेळेस गोलंदाज दिशा भटकतोय. वाटच्या स्वरूपात श्रीगणेशच्या होतोय स्मार्ट बॉईज जांभोळी या संघाचा. एक धावेने मात्र खातं ओपन होतोय संघाचा. 68 धावा चेज करायच्या विजयासाठी स्मार्ट बॉईज जांभोळी या संघाला. षटकातील पुढील बॉल हेच मात्र फटका सजवलाय दूरवरती क्षेत्ररक्षक. पुरेपूर जेल टिपण्याचा प्रयत्न केला, अडवण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु क्षेत्ररक्षक मात्र चेंडू अडवू शकला नाही. चेंडू मात्र होईल फरार. सीमा पार चौकार. हा येतोय अकाच्या बॅटमधून पहिला चौकार.
संघाचा दाबलक 500 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र चंद्रकांत यांना कुठेतरी चांगली कामगिरी करावं लागेल. या ओव्हरमध्ये जर चांगले दाब आले तर नक्कीच समीकरण सोपं होत जाईल स्मार्ट बॉय जांभोळी या संघाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने फटका सजवायचा प्रयत्न, परंतु यावेळेस दिशा भटकतो पुन्हा एकदा गोलंदाज. वाईट घोषित केले पंचांना. अवंतर 1 धाव मिळते. या 1 धावाने मात्र संघाचा दाबाला पुढे सरकतोय 6 आकड्यावरती. पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल चंद्रकांत. सामना करतोय आकाश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका सजवला. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा जेलबाज रनआउटची संधी होती, परंतु यावेळेस डायरेक्ट थ्रो झाला नाही. एक धाव मात्र वेगाने कंप्लीट होते. या 1 धावाने मात्र संघाचा दाबाला पुढे सरकतोय 7 आकड्यावरती. बघूया गोलंदाजाने यावेळेस साईड चेंज केले, कारण स्टॅकवरती मात्र डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे माही. पहिल्याच बॉलचा सामना करेल माही. याच मात्र हलक्या हाताने सन्मान देण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस बॅटाने बॉलचा संपर्क नाही. या डॉट चेंडू होईल. नक्कीच माही मात्र यावेळेस आकाशला स्ट्राईक देण्याचे प्रयत्न करतोय, कारण माही या फलंदाजाला शेवटपर्यंत राहणं खूप गरजेचे आहे. यावेळेस मात्र मिस टायमिंग फटका आहे. जेलची संधी. चेंडूखाली क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा कॉम्बिनेशन जमलं नाही यावेळेस जेल टिपण्याचा. 2 धावा येतील. या 2 धावाने मात्र संघाचा दाबलक पुढे सर केला 9 आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल. सामना करतो माई. हेच मात्र यावेळेस उडवलाय. चेंडूला मात्र दाखवून दिलाय आसमान. चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार. हा येतोय दणदणीत षटकार माईच्या बॅटमधून. शेवटचा बॉल शिल्लक. संघाचा दाबलक आपण पाहू शकाल 15 आकड्यावरती. मागण्यावर ठरलंय यावेळेस चंद्रकांत या गोलंदाजाचा. षटकातील शेवटचा बॉल. हेच मात्र पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने कटवायचा प्रयत्न. तितका चांगला असा सुरेख चेंडू येतोय. निर्धार चेंडू आपण पाहू शकाल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल स्मार्ट बॉय जांभोळी या संघाने धावसंख्या मिळवली ती 15. इश मात्र यावेळेस दुसरं ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय वैतरणी 11 या संघाकडून नामदेव. पहिलं ओव्हर मागणं ठरलं चंद्रकांत या गोलंदाजाचा. बघूया नामदेव या ओव्हरमध्ये किती धावा खर्च करू शकतोय. पहिलाच बॉल. हेच मात्र पहिलाच बॉल आणि मिस टायमिंग फटका. जेल उडालाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक विनायक. पहिला झटका लागतो स्मार्ट बॉय जांभोळी या संघाला हक्काच्या स्वरूपात. नामदेव या गोलंदाजांना मात्र पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट मिळवून दिले आपल्या संघासाठी. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय स्मार्ट बॉय जांभोळी या संघाचा. विलास रन मशीन स्मार्ट बॉय जांभोळी या संघाचा. बघूया किती धावांचं योगदान देऊ शकेल विलास हा फलंदाज. तर मात्र दोन्ही फलंदाज मात्र विस्फोटक फलंदाज आहे. मोठे फटके खेळण्यात माहीर माया आणि विलास. आणि तितका चांगला असा वैतरणी 11 या संघाचा उत्कृष्ट गोलंदाज मानला जातोय नामदेव. षटकातील दुसराच बॉल. आपल्याकडे चेंडू यावेळेस मात्र आडवे बॅट खिचून काढलाय. चेंडू मात्र होईल फरार. सीमा पार षटकार. पहिला चेंडूचा सामना केलाय विलास या फलंदाजानं आणि आल्यावर या ठिकाणी षटकार ठोकले फलंदाजांना.
संघाचा धावफलक आपण बघू शकाल 21 या आकड्यावरती. या फलंदाजाला मात्र रोखावं लागेल वैतरण इलेव्हन या संघाला, तर कुठेतरी या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल. 2 ते 3 ओव्हरपर्यंत हा फलंदाज टिकून राहिले तर नक्कीच या सामन्याचा मात्र रंगच बदलून टाकेल विलास हा फलंदाज. नक्कीच सध्याच्या सीझनमध्ये विलास यांचं बॅड लक चालू आहे, परंतु यावेळेस बघूया या सामन्यामध्ये फटकेबाजी करू शकेल का विलास. पहिल्या चेंडूचा सामना केलाय, षटकार तर मिळवलाय. अजूनही दुसऱ्या ओव्हरमधील 4 बॉल शिल्लक. कमिटी मेंबरने लवकरात लवकर चेंडू आणून द्यायचा आहे. संघाची धावफलक आपण पाहू शकाल. स्मार्ट बॉय जांभोळी या संघाची 1 गडी बाद 21. बघूया पुढील बॉल. नामदेव या गोलंदाजाचा षटकातील तिसराच बॉल. सामना करतोय विलास. इच मात्र यावेळेस वाईट घोषित करतोय पंच. अवांतर एकदा मिळेल वाईटच्या स्वरूपात. एकदा वेळे मात्र संघाचा धावफलक पुढे सरकतोय 22 या आकड्यावरती. नामदेवचा पुढील बॉल. इस मात्र आपटाकर चेंडू पुढे एकदा ऑफसाईडच्या दिशेने शोधला, गॅप लावलाय मॅप. चेंडू मात्र दणदणी सीमा पार चौकार. हा येतोय पुन्हा एकदा विलासच्या बॅटमधून चौकार. या चौकारीने मात्र स्मार्ट बॉय जांभोळी या संघाच्या वेगाने धावफलक मात्र पुढे सरकतोय 26 या आकड्यावरती. या फलंदाजाला रोखावा लागेल वैतरण इलेव्हन या संघाच्या गोलंदाजाला, तर कुठेतरी या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल वैतरण इलेव्हन हा संघ. 2 चेंडूचा सामना केला, 1 षटकार आणि 1 चौकार मिळवलाय. सर्कल मर्यादा समाप्त होते, पॉवर प्ले समाप्त झालाय. या 9 चेंडूवरती 26 धावा मिळवले स्मार्ट बॉय जांभोळी या संघाला. बघूया षटकातील पुढील बॉल. इस मात्र पुन्हा एकदा आपटाकर चेंडू, परंतु यावेळेस पंच घोषित करताय वाईट चेंडू. अवांतर एकदा मिळते वाईटच्या स्वरूपात. या एकदामध्ये मात्र संघाचा धावफलक पुढे सरकतोय 27 या आकड्यावरती. एवढं पे ना खाली करायचं.
दुसऱ्या ओव्हरमधील सामना करेल डावखुऱ्याचा फलंदाज माही. इस बार समोर सफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता. हलके हाताने खेळून काढलाय ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव मात्र मिळते. या एक धावेने संघाचा दाबळ पुढे सरकतोय 31च्या आकड्यावरती. दुसऱ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक. सामना करतो विलास. इस मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. फुलटो चेंडू होता. कीपर देखील बीट झालाय आणि थर्ड मॅनचे क्षेत्ररक्षक देखील बीट. पुन्हा 2 धावेचा प्रयत्न आणि बघता बघता वेगाने 2 धावा मात्र कंप्लीट होत आहे. पंचांचा इशारा येतोय ओव्हर समाप्तीचा. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण बघू शकाल स्मार्ट बॉईज जांभोळी या संघाने धावसंख्या मिळवली ती 1 गडी बाद 33. तिसरं ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गदर्शक होतोय चंद्रकांत. संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक दुसरा. पहिलाच बॉल. एस मात्र आपटाकर चेंडू पुन्हा एकदा उडवलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू मात्र निघून जाईल. आबाई सफर. हा येतोय षटकार माईच्या बॅटमधून. माही मारा इस बार. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार ठोकलाय तिसऱ्या ओव्हरच्या. बघूया षटकातील पुढील बॉल. आपटाकर चेंडू होता चंद्रकांत हे गोलंदाजा. तितका चांगला असा फटका सजवलाय माई या फलंदाजांना. या षटकाराच्या मदतीने संघाचा दाबलक मात्र पुढे सरकेला 39च्या आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल चंद्रकांत. सामना करतो माई. हेच मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय ऑफ साईडच्या दिशेने. एकदा मात्र वेगाने कंप्लीट. बघता बघता एकदा मात्र कंप्लीट होतोय. या एकदा वेळे मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतोय 40च्या आकड्यावरती. ही जोडी तोडणं खूप गरजेचं आहे वैतरणी इलेव्हन या संघाला. तर कुठेतरी या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल वैतरणी इलेव्हन हा संघ. सध्याच्या घडीला समीकरण आपण पाहू शकाल 16 चेंडू आणि 28 धावा. याच ओव्हरमध्ये कुठेतरी विकेट मिळवणं खूप गरजेचं आहे आणि हा सामना पुरेपूर स्मार्ट बॉईज जांभोडी या संघाकडे झुकताना आपण पाहतोय. कारण अजूनही विलास आणि माई मैदानाच्या आतमध्ये चांगली साजेदारी करताना आपण पाहतोय. षटकातील पुढील बॉल. येस याच मात्र यावेळेस आपटाकर चेंडू उडवलाय लॉंगॉनच्या दिशेने. चेंडू मात्र होईल फरार. सीमा पार षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाचा दाबलक मात्र पुढे सरकतोय 46च्या आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल. हेच मात्र पुणे आपटाकर चेंडू जेल उडाला. जेलची संधी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चंद्रकांत. सुरेखाची जेल. फलंदाज मात्र बाद. विलास इन द डगआउट. नक्कीच यावेळेस गरज होती यावेळेस विकेट मिळवण्याची आणि नक्कीच चंद्रकांत या गोलंदाजांना मात्र मोठा विकेट मिळवून दिलाय विलासच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 46. परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये माही. जोपर्यंत माही मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत नक्कीच आज सामना स्मार्ट बॉईज जांभोळी या संघाकडे असेल. पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय गणेश.
षटकातील पुढील बॉल एस मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ते मात्र 46. षटकातीला शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरमधील चंद्रकांत गोलंदाजा सामना करतोय गणेश. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने उडवलाय. 2-2 क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र चेंडू अडवण्यास. यावेळेसचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय शांताराम. खतरनाक यावेळेस क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय वैतरणी वन या संघाचा शांताराम. नक्कीच 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. संघाचा दाबलक आपण पाहू शकाल या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47च्या आकड्यावरती. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय शांताराम. मात्र पहिलाच बॉल गतीमध्ये परिवर्तन स्लो डिलिव्हरी फेकी केलाय. डॉट चेंडू होतोय. षटकातील पुढील बॉल मात्र फुलटो चेंडू पुणे एकदा आडवे बॅटने फटका सजवला. क्षेत्ररक्षक काय यावेळेस मात्र नजराटी दुर्घटना घडली. चेंडू मात्र होतोय फरार. सीमा पार चौकार. नशिबाचा चौकार मिळतोय यावेळेस स्मार्ट बॉय जांभोडी या संघाला. 2-2 क्षेत्ररक्षक आले होते या चेंडू अडवण्यास परंतु नाकाम ठरले क्षेत्ररक्षक. या चौकारीने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतोय 51 या आकड्यावरती. अजूनही समीकरण 10 चेंडू आणि 17 धावा. शांतारामचा पुढील बॉल सामना करतोय गणेश. यश मात्र आपटाकर चेंडू होता. यावेळेस वाईट घोषित केलंय पंचांना. अवंतर एकदा मिळेल. अवंतर धावेने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतोय 2 गडी बाद 52 या आकड्यावरती. समीकरण 10 चेंडू आणि 16 धावा. षटकातील पुढील बॉल यश मात्र पुन्हा एकदा फटका सजवलाय. एकदा मात्र वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करून त्यावेळेस दुसरी धाव काही घेतली गेली नाही. या एकच धावे ते एक धावेने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतोय 2 गडी बाद 53. शांतारामचा पुढील बॉल चौथ्या ओव्हरमधील चौथाच बॉल. सामना करतो डावखुऱ्याचा फलंदाज माही. यावेळेला मात्र लो फुलटो चेंडू होता. आडवे बॅटने फटका सजवला. क्षेत्ररक्षक काय विनायक यावेळेस मात्र थोडंसं मिस फिल्डिंग. पुन्हा बघता बघता 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट होतं. या 2 धावाने संघाचं दाबलक पुढे सरकतोय 55 या आकड्यावरती. नक्कीच यावेळेस थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं वैतरणी 11 या संघाकडून. 2 धावा मिळत आहे स्मार्ट बॉय जांभोडी या संघाला. यावेळेस मात्र यार्कर डिलिव्हरी फटका सजवला आहे परंतु यावेळेस 1 बाउन्स 2 बाउन्स फील्ड केला जाईल. तोपर्यंत बघता बघता 2 धावा पुन्हा मिळतात स्मार्ट बॉय जांभोडी या संघाला. या 2 धावाने मात्र संघाचं दाबलक पुढे सरकतोय 2 गडी बाद 57. अजूनही 7 चेंडू आणि 11 धावा. यावेळेस वैतरणी 11 या संघाला कुठेतरी माहीचं विकेट मिळवणं खूप गरजेचं तर कुठेतरी या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल. शेवटचा बॉल यावेळेस मात्र गंडवलाय. अजूनही चौथ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल घेऊन जाईल शांताराम. सामना करतो डावखुऱ्याचा फलंदाज माही. यावेळेस मात्र फुलटो चेंडू हलक्या हाताने समोरच्या दिशेने फटका सजवला. एक धाव मात्र वेगाने कंप्लीट. थोडंसं मिस फिल्डिंग पुन्हा
दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु यावेळेस माई याने दुसरे धाव काही घेतली गेली नाही. या नक्की स्ट्राईक माई यांच्याकडे असेल. या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल 58 धावा जोडले गेल्या स्मार्ट बॉयज जांभोडी या संघानं. त्यानंतर समीकरण 6 चेंडू आणि 10 धावा. शेवटचा ओव्हर बघूया कोण हाताळू शकेल वैतरणी 11 या संघाकडून. नक्कीच सुरेश. इस मात्र पहिलाच बॉल चेंडू मात्र पायावरती जाऊन आदळलाय. डॉट चेंडू येतोय. 5 चेंडू आणि 10 धावा. षटकातील पुढील बॉल हेच मात्र पुन्हा एकदा खोलवटामध्ये चेंडू. यावेळेस मात्र बॅक टू बॅक दुसराही डॉट चेंडू येतोय. जितके डॉट चेंडू येतील तितकं समीकरण अवघड होईल स्मार्ट बॉयज जांभोडी या संघाला. समोर आपण पाहतोय माही डावकुरे हाताचा फलंदाज. मोठे फटके खेळण्यात माहीर आहे परंतु यावेळेस 2 डॉट चेंडू आले सुरेश या गोलंदाजा. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल सुरेश. सामना करेल माही. यावेळेस मात्र आपल्या चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका. जेल उडाला. जेलची संधी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक शांताराम. मोठी मसली गळ्याला फसले माईच्या स्वरूपात. तर मात्र यावेळेस सन्नाटा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कारण माई मात्र डगआउटच्या आश्रयाला परततोय. तर मात्र समीकरण 3 चेंडू आणि 10 धावा. नक्कीच खूप लॉंग डिस्टिंग होता या ठिकाणी शांताराम यांना झेल कॅरी करण्यात. नक्कीच चांगलंच रनअप करून यावेळेस झेल कॅरी केले शांताराम या क्षेत्ररक्षकानं. उत्कृष्ट खेळाडू आहे हा वैतरणी 11 या संघाचा. फटकेबाजी देखील उत्कृष्ट करतो. क्षेत्ररक्षण देखील चांगलं करतोय. मात्र समीकरण 3 बॉल 10 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बबलू. बबलूच्या मनगटामध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्यास परंतु समोर गोलंदाज आपण पाहतोय सुरेश. सुरेख गोलंदाज यावेळेस वैतरणी 11 या संघाकडून. सुरेश या गोलंदाजी. 3 बॉल आणि 10 धावा. 2 मोठे फटक्याची आवश्यकता. यावेळेस मात्र उडवला आहे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख झेल. बॅक टू बॅक दुसराही झटका लागतोय स्मार्ट बॉयज जांभोडी या संघाला. यावेळेस मात्र कमबॅक करून दाखवलाय सुरेश या गोलंदाजाला. कंबरतोड गोलंदाज यावेळेस वैतरणी 11 या संघाची. 3 ओव्हर मात्र मागणे ठरलं होतं त्यानंतर 2 ओव्हरमध्ये चांगलंच कमबॅक केलं या वैतरणी 11 संघानं. तर मात्र 2 बॉल आणि 10 धावा. अजूनही मात्र सामना दोन्ही संघाकडे आहे. वैतरणी 11 या संघाला 1 चेंडू मात्र निर्धार काढायचा आहे. तसं स्मार्ट बॉयज जांभोडी या संघाला 2 बॉलवरती 2 मोठे बिग हिट. यावेळेस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर. 2 मोठे फटके खेळू शकेल का आपल्या संघासाठी. नक्कीच 2 फटके सजवले तरी या ठिकाणी स्मार्ट बॉयज जांभोडी हा संघ विजय ठरू शकतो. 1 षटकार आणि 1 चौकार ठोकण्याची आवश्यकता आली यावेळेस स्मार्ट बॉयज जांभोडी या संघाला आणि ती क्षमता देखील आहे सागरच्या मनगटामध्ये. बघूया समोर गोलंदाज सुरेश. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवून दिले.
षटकातील पुढील बॉल याच मात्र बघूया पंचाकडे काय अपील आहे. नक्कीच थर्ड अंपायरकडे निर्णय दिला गेलाय. चेंडू मात्र चेक केला जाईल. यापुढील सामना आपण पाहू शकाल. महाकाल बॉईज भगतवाडी विरुद्ध साई 11 बावली. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित असेल तर समोलेशन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. अंपायर डिसिजन कारण बॉलर मात्र मध्ये येतोय. डॉट चेंडू ते मात्र 1 बॉल आणि 10 धावा. मात्र यावेळेस पुणे येतोय डॉट चेंडू. या ठिकाणी विजय झालेला संघ आहे वैतरणी 11 हा संघ विजय झालेला संघाचा अभिनंदन. पराभूत झालेला संघ आहे स्मार्ट बॉईज जांभवाडी हा संघ. पराभूत झालेल्या संघाचं गोडगोड कौतुक. नक्की ज्यावेळेस